तुम्ही ते पाहू शकता, चटकदार हळदीचं लोणचं आपलं तयार आहे। खमंग अशी फोडणी आपण त्यावर घातलेली आहे। अतिशय चवदार हे लोणचं लागतं। जितकं चवदार लागतं तितकंच याचे औषधी गुणधर्मही खूप आहेत। हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून साधारण 8 ते 10 दिवस आरामात खाऊ शकता। फ्रीज बाहेर जास्त दिवस टिकत नाही, कारण यामध्ये कच्ची हळद असते। हळद पावडरपेक्षा कच्ची हळद आहे ना, त्यामध्ये जास्त औषधी गुणधर्म असतात। सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत, लहानांना किंवा मोठ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे, अशा वेळी ही हळद खूप गुणकारी असते। हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून पहा। कच्ची हळद खाल्ल्याने पचनशक्ती वाढते, त्याच प्रकारे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते। ज्यांना सांधिवाताचा त्रास आहे त्यांनी कच्ची हळद नक्की खावी। हळदीचं झाड साधारण असं असतं, आमच्या घराच्या बागेत आम्ही लावलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता। अगदी कर्दळीच्या फुलाचं जसं झाड असतं त्याच प्रकारे हळदीचं हे झाड असतं। हळदीचे जे कंद असतात ते जमिनीच्या खाली येतात। तर इथे आम्ही बादलीमध्ये देखील लावली होती हळद, आता ती काढली आहे आणि त्याचं आपल्याला लोणचं बनवायचं आहे। तर हे लोणचं जमिनीखाली येतं, अगदी थोडासा तुकडा लावला तरी खूप मोठं पसरतं आणि अगदी ताटभर म्हटलं तरी त्याचे जे आकार आहे तो 5 ते 6 महिन्यात खूप मोठा होतो। आता इथे मी जे कंद आहेत ते काढून घेतलेले आहेत। याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवावं लागतं, कारण याला ओली माती चिकटलेली असते। त्याला व्यवस्थित आपल्याला धुवून स्वच्छ करावं लागतं। ही हळद इतकी छान असते की याचा म्हणजे कंद जरी काढले तरी याचा हळदीचा खूप छान वास येतो। आता हे लोणचं आपल्याला करायचं आहे, तर त्यासाठी मी लागणारं साहित्य इथे घेत आहे आणि हळदीचे जे कंद आहेत ते आपण पाण्यामध्ये ठेवले आहेत। थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे काय होतं की पटकन ती स्वच्छ होते। आता 4 ते 5 पाण्याने मी इथे धुवून घेतलेली आहे, तरी पण त्यामध्ये जे अडकलेली माती आहे ती आपल्याला हाताने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। जर याला माती राहिली तर ते लोणचं व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे काय करायचं, असं धारदार जो चमचा किंवा सुरी असेल त्याने मागच्या बाजूने असं ह्याला वरचं जे साल हे आहे ते हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि मध्ये जे याचे खुंट असतात किंवा वेडे वाकडे जे आकार आहेत त्यामध्ये माती अडकलेली असते, ते अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि हे हळदीचे जे कंद आहेत त्यांना आपल्याला असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ही हळद स्वच्छ करून घेणार आहे। या अगोदरही मी आलं घरच्या घरी कसं बनवायचं हा व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद। आता ही हळदीचं आपण लोणचं पाहूयात। तर इथे वेळेने मी हळदीचे हे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे। छोटे तुकडे केले की खायलाही बरं पडतं आणि ते लवकर मुरतं, त्यामुळे होतील तितके छोटे छोटे तुकडे आपण याचे करून घेणार आहोत। आणि इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये आपल्याला लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवायचा आहे। मंद आचेवर कढई गरम होत आहे तोपर्यंत मी ही हळद चिरून घेत आहे। तुम्ही इथे पाहू शकता, अशी मी हळद चिरून घेतलेली आहे। आता कढई गरम झाली की त्यामध्ये आपण पटकन मसाला बनवून घेऊयात। तर यासाठी घरात जे इझिली सामान अवेलेबल असतं तेच इथं मी वापरलं आहे। हा पाव म्हणजे मोठ्या चमच्याचा पाव हिस्सा असा छोटासा चमचा आहे, त्यानेच मी हे साहित्य घेत आहे। तर साधारण 2 पाव चमचे म्हणजे अर्धा चमचा आपण इथे मोहरी घेतलेली आहे। ही घरची मोहरी आहे, त्यामुळे अशी छोटी छोटी दिसत आहे, गावरान आहे, पटकन भाजले जाते। मंद आचेवरच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे। 1 पाव चमचा मी इथे जिरे घातले आहेत, 10 ते 12 दाणे मेथ्या दाणे घातलेले आहेत। आता हे व्यवस्थित आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आणि पाव चमचा आपण यामध्ये बडीशोप घातलेली आहे। गॅस बंद करायचा, जेणेकरून हा मसाला जो आहे तो जळणार नाही। आता हे मी एका डिशमध्ये थंड करायला ठेवत आहे। तुम्ही हे मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता, पण मी माझ्या घरी अशी दगडी म्हणतो आम्ही याला, तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। यामध्ये हा मसाला मी कुटून घेणार आहे। आम्ही बऱ्यापैकी अशाच दगडीचा वापर करतो चटणीसाठी वगैरे। या दगडीमधली चटणी खूप छान लागते, कंपॅरेटिव्हली मिक्सरमध्ये आपण जे बारीक करतो त्यापेक्षा इथली यामध्ये कुटलेली चटणी छान वाटते। आता हा मसाला जो आपण यामध्ये घातला आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर आपण यामध्ये हिंग घातलेला आहे। आता हा मसाला आपला तयार झालेला आहे। त्यामध्ये पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं की जेणेकरून लोणच्याला छान कलर येईल। आणि हे आपलं रोजच्या वापरातील साधं तिखट आहे, हे कलर नाहीये पण चवीला खूप तिखट आहे, त्यामुळे मी ते थोडं घातलं आहे। कलरसाठी काश्मीरी
लाल तिखट घातलेलं आहे। आता हा मसाला आपला तयार झालेला आहे। हा डायरेक्ट असाच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचा आहे। तर एका वाटीमध्ये हे मी चिरलेली हळद काढून घेते। यामध्ये बरेच लोक गूळ घालतात, तर आम्ही पिठी साखर घालतो। तर इथे आपण हा मसाला या फोडींवर घालून घेऊयात। हे लोणचं आहे ना, चवीला खूप छान आंबट, गोड, तिखट आणि हळदीची जी कच्ची चव असते ना, त्यामुळे हे लोणचं अप्रतिम लागतं। तुम्ही अगदी भाजी पोळी सोबत तोंडी लावू शकता किंवा अगदी भात वरणाबरोबरही हे लोणचं खूप छान लागतं। तर इथे आम्ही पिठी साखर घालतो। तर मी त्या मसाल्याच्या दगडीमध्येच थोडीशी साखर घेतली आहे आणि ती बारीक करून यामध्ये घातलेली आहे। तुम्ही गूळ देखील घालू शकता, त्याची छान चव येते। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही हे असंही खाऊ शकता, यामध्ये लिंबू पिळून किंवा व्हिनेगर घालून असंही तुम्ही खाऊ शकता, किंवा वरून याला एक खमंग फोडणी दिली तर आणखी छान टेस्ट याची बनते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू पिळून घालू शकता किंवा 2 ते 3 चमचे यामध्ये व्हिनेगर घातलं तर त्याला आंबट चव देखील येते आणि ते थोडंसं सॉफ्ट होतं, मऊ होतं। आता यामध्ये 2 चमचे मी इथे व्हिनेगर घातलेलं आहे। तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पिळू शकता, त्याने देखील आंबट छान चव येते। तर यामध्ये 2 चमचे व्हिनेगर गेलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याची फोडणी करून घ्यायची आहे। तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये कच्चं तेल घातलं तरीही चालेल, पण मी फोडणी करून घालते, त्यामुळे यामध्ये मोहरी परत जाते आणि थोडासा हिंगामुळे काय होतं की या लोणच्याचा स्वाद आणखी वाढतो। तर कढई गरम झालेली आहे। याच्यात साधारण 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्यानंतर आपण यामध्ये मोहरी जिरं घालणार आहोत। जर तुमच्याकडे लोणच्याचा मसाला असेल तर अर्धा चमचा लोणच्याचा मसाला घातला तरीही चालेल, नसेल तर काहीच हरकत नाही, कारण आपण ऑलरेडी यामध्ये घरगुती मसाला घातलेला आहे। पण असेल तर नक्की घाला, कारण याची वेगळी चव या लोणच्याला येते। हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि त्यावर आपण खमंग फोडणी घालूयात। जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बटन दाबायलाही विसरू नका। आता यामध्ये मोहरी घातली आहे, जिरे घातलेले आहे। हे छान तडतडले की यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि गॅस पटकन बंद करायचा आणि ही खमंग फोडणी आपल्याला या लोणच्यावर घालून घ्यायची आहे। अगदी चर्र असा आवाज आला पाहिजे, त्यामुळे काय होतं की छान फोडणी बसते। अशा प्रकारे आपल्या कच्च्या हळदीचं झटपट असं लोणचं तयार आहे। रेसिपी आवडली तर नक्की सांगा, कमेंट करून सांगा आणि त्याचे फोटोही तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।